ईस्ट इंडिया कंपनीची निर्मिती नेमकी कशी झाली आणि ईस्ट इंडिया कंपनीमुळे भारताच्या व्यापारावर कोणता परिणाम पडला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर लंडनमधील काही व्यापाऱ्यांनी पूर्वेकडील हिंदुस्थान व इतर देश यांच्यात व्यापार करण्यासाठी दी कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग अँड दी ईस्ट इंडीज या नावाची संस्था स्थापन केली। त्या संस्थेला एलिझाबेथ राणीने 31 डिसेंबर 1600 रोजी व्यापाराची सनद दिली। कंपनीने व्यापाराची केंद्रे सुरत, मुंबई, मद्रास अशा ठिकाणी बसविली। यानंतर 11 जानेवारी 1613 रोजी दिल्लीच्या बादशहाने कॅप्टन बेस्टला कारखाना सुरू करण्यास सनद दिली। 1601 ते 1650 या वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीने सर्व प्रांतात व्यापाराची जाळी पसरविली। पोर्तुगीज राजाची कन्या कॅथराईन ऑफ ब्रॅग्झा हिचा विवाह लंडनचा राजा चार्लस याच्याबरोबर 1662 मध्ये झाला आणि तिला या विवाहामध्ये मुंबई बेट आंधण देण्यात आले। इसवी सन 1668 रोजी मुंबईमध्ये डेप्युटी गव्हर्नर नेमण्यात आला। त्याच्याकडे रगनर्स 21 तोफा, 5 अधिकारी व 54 टोप्सी सैन्य होते। यानंतर 1698 मध्ये लंडनच्या दुसऱ्या काही व्यापाऱ्यांनी एक नवीन दुसरी कंपनी काढली। या कंपनीला जास्त सवलती बहाल करण्यात आल्या। या दोन्ही कंपन्यात चुरस आणि सतत संघर्ष होत होता। त्यानंतर 1708 मध्ये या दोन्ही कंपन्या एकत्र करून त्यांचे लांबलचक नाव कमी करून ईस्ट इंडिया कंपनी हे नाव देण्यात आले आणि अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीची निर्मिती झाली। कंपनीच्या वखारी व कारखाने इत्यादी व्यापार क्षेत्राच्या संरक्षणासाठी त्या विभागात लष्कर उभारण्यात आले। यानंतर कंपनीचा बंगाल प्रांतातील धूर्त, धोरणी व मसोदी सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह यांनी इसवी सन 1757 साली हिंदी लष्कर उभारण्याची धडक मोहीम हाती घेतली। त्याने प्रत्येक इलाख्यात सर्व जाती धर्माच्या तरुणांना हिंदी लष्करात सेवेची संधी दिली। यांच्यात जातीभेद फारसा नव्हता। कंपनीत महार फौजेचे प्रमाण अधिक होते। ते जास्त लढाऊ वृत्तीचे, धाडसी, दिप्पाड व दणकट होते। इंग्रजांच्या लष्करी दप्तरात या नोंदी आहेत।